चेक. हो यावेळेला सामना सुरू होतोय गोटेकर बीच्या विरुद्ध प्रचित 11 उत्तन. आकाश पाटील शिरडोन ज्यांनी स्कायरा 11 गोटेकर ब संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आपलं देखील विशेष आभार. नक्कीच चर्चा आपण त्याविषयी करू ज्या ठिकाणी प्रीतम जोशीनं षटकाला सुरुवात केली आहे. रिव्हर्सचा फटका स्विच हिट कमालीचं टायमिंग इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल मागे निघून जातोय. वन बाउन्सनं बॉल कलेक्ट तर जरूर केला तिथे थोडंसं फंबल क्षेत्र रक्षकाचं आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. अभिषेकच्या सोबतीनं मॅकमिलन कोविन या खेळाडूंना तुम्ही पाहतात ॲज ओपनर आणि अगदी आपण विचार केला तर पहिल्या यस बाउंड्री चेक केले जाणार आहे. बाउंड्री चेक केली जाते. आमच्या अंपायर आमच्या सोबत अडवला बॉल योग्य त्या रीतीनं. दरम्यान प्रतीक नाईक कारिवली यांचं देखील येथे शुभागमन झालेलं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोडून दिला चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 3 या आकड्यावरती. पहिल्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर उत्तन संघानं कासार वडवली संघाला परास्त केले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील लढत ते खेळतात गोटेकर ब च्या विरुद्ध आणि आकाश पाटील शिरडोनचे. खरं तर गोटेकर संघाला पॅकर नव्हतं या स्पर्धेमध्ये आणि परेश गोराटकर यांच्या एका कॉलवर त्यांनी गोटेकर ब संघ आपल्या स्पर्धेमध्ये खेळवला. त्यांचा आम्ही मनापासून आभार मानू. 3 रन्स 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रीतम. रिव्हर्स खेळायचं होतं याही वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल वेगवान चेंडू आपल्याला बघायला मिळाला. गोटेकर बी संघाचा आपण जर विचार केला तर गोलंदाजी त्यांची स्ट्रेंथ आहे, गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि मग बॅटिंगचा विचार केला तर मग गणेश डिंगोरे हे नाव प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतं. प्रीतम फुल टॉस फॉलिंग ऑफ फटका बैठक बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना गणेश ज्या खेळाडूचा उल्लेख केला आणि त्याच्याचकडे बॉल अभिषेकनं पाठवलाय. स्कोर एका धावेने पुढे जाताना 4 या आकड्यावरती 4 रन्स ऑन द बोर्ड नाव. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी टेंभोली दुसरी रजनी आपण या ठिकाणी सध्या एन्जॉय करत. चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज मानवी समुद्र बघायला मिळाला. मॅकमिलन समोर ड्रायव्हिंग लेंथ वर बॉल होता. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी बट हा बॉल येते डॉट. शेवटचा एक चेंडू प्रीतम जोशीनं कमाल केली आहे. मॅकमिलनला शांत ठेवलं त्या ठिकाणी. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आणि सध्या 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. प्रीतम पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आल्या मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॉल वरती येतात आणि एक सक्सेसफुल षटक इकॉनॉमिकल षटक आपल्याला बघायला मिळते जेथे फक्त धावा खर्च केल्या त्या 5 गडी त्याला जरूर मिळाला नाहीये परंतु इकॉनॉमिकल षटकांना सुरुवात केली प्रीतम जोशीनं. गोटेकर बी संघासाठी ते चांगला स्टार्ट मिळवून देत असताना डे फॉर्मॅट मध्ये खडवले येथे चषक पटकावून गोटेकर संघ येथे दाखल झालाय. खरं तर गोटेकर जसं नाव आहे आपण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये बघतो एक मोठं नाव जरूर आहे परंतु या वर्षामध्ये खूपच स्ट्रगल त्यांचा टीमचा आपल्याला बघायला मिळाला आणि तसे म्हणतात ना की संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नसतं आणि जर फुकटात सर्व काही गोष्टी मिळत असत्या तर तुमच्या संघर्षाला किंमत नसते. जसं की संघर्ष केला या गोराटकर ब्रदर्सने. छोट्याशा दुकानातून सुरुवात केली आणि आज एक मोठी कंपनी द केक क्राउन उभारली गेली. प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. तुम्ही प्रयत्न कराल तर नशीब सुद्धा तुम्हाला साथ देईल. देव सुद्धा तुमच्या पाठीशी उभा राहील. सेकंड ओव्हर आदिनाथ आदी मडके बॉलिंग मार्क वर येतोय. शापुरातून इतका दूरवरचा अंतर कापून संघ येथे दाखल झाला आणि
आज एक नवलच वाटलं की प्रत्येकी कॅप्टन इथे आल्यानंतर सांगतोय की टेंबोली संघ आमच्या विभागामध्ये पनवेल रायगडामध्ये कसा एवढा लांबून येतो. इव्हन कुणाल सरांनी देखील सांगितलं की खूप ट्रॅव्हलिंग करून टेंबोली संघाला त्या विभागात यावं लागतं. आज ते आम्हाला कळालं आणि ते फटका लाजवाब पीक करत असताना स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉलला पाठवलाय चौकार. आता त्याच्या बॅट मधून आला हा दमदार चौकार आदी मडकेच्या विरुद्ध. खोदात टाकल्या बॉल ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय त्याच्यावरती मिळेल एक साव. एका धावेने दुहेरी आकड्यामध्ये धावफलक आता प्रवेश करतोय. मागच्या सामन्याचा पण विचार केला तर उत्तम संघाचा गोलंदाज 6 विकेट बेस्ट बॉलिंग फिगर ईव्हीएन या गोलंदाजानं पटकावला आणि जरूर त्यांची गोलंदाजी ही ताकद पाहायला मिळाली आहे. परंतु इथे आदी मडकेचा जवाब उत्तर त्यानं दिले फलंदाज बाद. धोकेबाज हो वादा नवीन बॅटर स्मिथ आला. स्मिथनं मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. परंतु कसं आहे ना की क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी सातत्य टिकवणं मित्रांनो सोपं नसतं. आज अर्धशतक किंवा शतक पूर्ण करणारा बॅटर उद्याच्या मॅच मध्ये शतक करेल असं नसतं. या क्रिकेटच्या खेळाचा विचार केला तर सातत्य टिकवलं. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांनी 24 वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा ज्या खेळाडूंनी दिली त्यानंतर सातत्य टिकवलं. किंग ऑफ वर्ल्ड क्रिकेट चेजिंग मास्टर विराट कोहली सरांनी ओ स्मिथनं आल्या आल्या फटका उडवलाय. हेलिकॉप्टरचा अंदाज थेट मानी पाड्यात बॉलला पाठवलाय. भव्य सिक्सर. मध्ये देखील 41 धावा बनवल्या होत्या आणि डोंगरी पाड्याचे जयेश पाटील आणि प्रदीप पाटील येथे आलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. ओ पुन्हा आडव्या बॅटनं उडवल्या बॉलला. क्षेत्ररक्षक पोहोचणार का बॉलवर प्रयत्न तर करत होता. 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलाय. धावफलकावरती आपण बघतोय सध्या 18 धावा. या ओव्हर मध्ये कुठेतरी रन्स जोडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकामध्ये दबाव वाढत होता परंतु आदी मडकेच्या विरुद्ध आतापर्यंत आलेल्या 13 धावा पुन्हा डावाला एक चांगली उभारी देत असताना शेवटचा एक चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकामधील. आदिनाथ मडके पुन्हा एकदा स्लॉग हिट. स्वतः पडला कोसळला बॉलला मागे पाठवलाय. डीप स्क्वेअर लेगला झाली चूक. चुकीला माफी नाहीये. कॅच ड्रॉप आणि त्या ठिकाणी जीवनदान मिळते फलंदाजाला. बघता बघता एक धाव देखील पूर्ण केली. अक्षरशः स्मिथनं स्वतःला पडता धडपडता कोसळता फटका खेळला होता परंतु त्याच्यावरती रिवॉर्ड त्याला मोठं मिळालं नाही. एक धाव तिथे मिळाले आणि या दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त. 19 ला एक गडी बाद. प्रचिती 11 उत्तन. उद्या देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक बेस्ट टीम्स खेळताना दिसतील ग्रामीण क्रिकेट मधील.
तिसरं षटक आणि आतिश बांडे गोलंदाजी करण्यासाठी आल्या. उद्या देखील तुम्हाला ग्रामीण मधील मोठमोठ्या संघांना इथे बघायला मिळेल. पहिला सामना असेल. याच दरम्यान डोंगरीपाड्याचे जयेश पाटील येथे आलेले आहेत आणि दीपेश पाटील देखील आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. उद्या पहिला सामना असेल यशवंत स्मृती राणालच्या विरुद्ध ताडाळी. ठीक 3 वाजता मॅच सुरू होणार आहे. 2:45 ला तुमची रिपोर्टिंग मैदानावर होणं गरजेची. त्यानंतर दुसरा सामना असेल राकेशजी पाटील यांचा काल्हेर संघ तुम्हाला खेळताना दिसेल भाईंदर पाड्याच्या विरुद्ध. उद्या चेरोबा स्पोर्ट मोहिली विरुद्ध मीत 11 कवाड. ओ थोडासा थांबलाय वेट अँड डिस्पॅच आणि बॉलला पाठवलंय सर स्क्वेअर लेगच्या बाहेर. स्मिथच्या बॅट मधून येतोय सिक्सर. सादर केलाय आणि जरूर समुद्र सागर किनारी वसलेलं हे गाव उत्तम गाव आणि अगदी मत्स्य व्यवसाय या कोळी बांधवांचा तुम्हाला बघायला मिळतो. जसं की समुद्रामध्ये वादळाशी वाऱ्याशी झुंज देऊन संघर्ष करून हा कोळी बांधव आजही त्या हिमतीनं आणि त्या ताकदीनं उभा आहे. तेच कोळी बांधव आज उत्तमचे आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत आणि वादळांना ते कशाला घाबरणार. अनेक मोठ्या वादळांना ते सामोरे गेलेत. पुन्हा एकदा पॉटरमॅनचा चांगला वापर. स्मिथ काय बॅटिंग करतोय. प्रत्येकी बॉल अगदी बरेटवर खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि ही कोळी बांधवांची ओळख आहे. अनेक मोठमोठ्या तुफान लाटांना ते सामोरं जात असतात आणि अशी अनेक वादळ संकट ते झेलत आलेले आहेत आणि आज भरपूर दूरवरचा अंतर कापत आतिश भाऊ सातवी यांच्या विनंतीस मान देऊन उत्तम संघ येथे दाखल झाला. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 26-26. आतिश पुन्हा एकदा मॅकमिलन समोर बॉल हवेत. झेलची संधी आहे खेळाडू बाद. कोणत्या प्रकारे चुकी होणार नाहीये. बिग विकेट. मॅकमिलन गोविंद बॅक टू द डगआउट. चुरा के दिल में पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फुल टॉस. स्टिल समोर उडवला बॉल लॉंग ऑनच्या दिशेनं थेट व्हीआयपी डाईज वर. व्हेरी इम्पॉर्टंट सिक्सर. What a great shot. Superb timing आणि बॉलला थेट भिरकावून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांकरिता ॲस्ट्रलच्या बॅट मधून सिक्सर. 32 धावा. पुन्हा फुल टॉस होता. पुन्हा फुल टॉस होता परंतु यावेळेला प्रॉपरली टायमिंग करता आलं नाहीये. या चेंडूवरती मिळेल फक्त एकच धाव आणि इथे 3 षटकांचा खेळ. अखेर येस एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल एक बाकी आहे आणि या एका धावेने स्कोर आता 33 वर. भले कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी आता डोळ्यांवर झोप असेल परंतु परेश महाजन सर काय नजर आहे. स्वप्नील सरांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. ओ पुढे येत असताना ड्राईव्ह करण्यात आलं. हो चेक केलं होतं स्ट्रोकला. आता धावबादची संधी आहे. कॉलिंगचा अभाव आणि ॲस्ट्रल धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. बिग विकेट.
ईव्हीएन याच खेळाडूंना 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता मागच्या सामन्यामध्ये. तोच ईव्हीएन आता मैदानामध्ये एंटर होतोय. धाव फलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला 33 रन्स. ईव्हीएन नवीन बॅटर आले आणि गोलंदाजी करण्यासाठी ओमकार बॉलिंग मार्क वर येतोय. स्काय 11 या नावानं आज गावदेवी गोठेकर ब संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. खरं तर आकाश पाटील शिरडोनचे यांचा आपण विचार केला तर नेहमीच वहाल संघाला ते पुरस्कृत करत असतात. परंतु आज या स्पर्धेमध्ये टेंभोलीच्या क्रीडा महोत्सवामध्ये द केक क्राउन कंपनी ट्रॉफी मध्ये त्यांनी गोठेकर बस संघ निवडला आणि त्यांची निवड आतापर्यंत योग्य वाटते. 33 स्मिथ असेल स्ट्रायकिंग एंडला. स्लॉग ओव्हर मध्ये स्वीप करायचं होतं. बॅटची हातली कडा प्रॉपरली स्वीप तर तेथे करता आला नाही स्मिथला, परंतु त्याच्यावरती मिळते एक धाव आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे 34 रन्स. डे फॉर्मॅट नाईट फॉर्मॅट या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ना फारसा फरक असतो. तुमची आय साईट तुमची नजर योग्य असणं गरजेचे असते. फुल टॉस इथे मात्र टायमिंग प्रॉपर जुळालंच नाहीये, फक्त मिळते एकच धाव. दुसऱ्यांदा असं घडलं. खरं तर बॅटिंग टीमनं लगेचच रिव्ह्यूची मागणी केली. डीआरएस प्रत्येकी टीमला आपण एक देत आहोत 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि फलंदाजांकडे डीआरएस ची मागणी करण्यात आली. बिमा नो बॉल साठी असेल चेक केलं जाईल. इट्स अ फेअर बॉल. जरूर रिव्ह्यू लॉस केला टीम प्रचित 11 उत्तम. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या एका धावेने 35. ओमकार पुन्हा एकदा. ओहो यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर येत असताना शफल होत असताना फटका एक्झिक्यूट करण्यात आला. हो थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. 2 धावा तेथे मिळतात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती धावफलकावरती 37 धावा. 37 रन्स ऑन दी बोर्ड नाव. प्रिन्स मूवीज वर अद्यापही काही प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचंही सर्वांचं स्वागत आहे. काय टेलिकास्ट केल्या स्पर्धेचं किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट का म्हटलं जातं. जगभरामध्ये स्पर्धा पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. फुल टॉस आता बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. 7 धावांकरिता आलाय हा भव्य सिक्सर. सिक्सर कुठेतरी आता पुन्हा अडचणी वाढवत असताना संघाच्या आणि या ठिकाणी आपण बघतोय की 7 धावा मिळाल्या आणि आपण बॉल असला तर फ्री हिट. धावा आता चांगली टोटल. फ्री हिटचा बॉल फुल टॉस आहे स्मिथच्या बॅट मधून. स्मिथ हास्य निर्माण करणारा उत्तनकरांसाठी उत्तम फटका षटकार. केली 10 चेंडू 31 धावा. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं होतं याच खेळून 41 आय थिंक 41 धावा बनवल्या होत्या 16 बॉल मध्ये या स्मिथनं. आणि त्या स्मिथला या मॅच मध्ये विशाल 9 धावांवर जीवनदान मिळालं आणि आता तो खेळाडू जाऊन पोहोचलाय जवळजवळ 31 वर. काय बॅटिंग केली आहे पूर्णपणे टेंभोलीचं हे क्रीडांगण गाजवून सोडलंय आज स्मिथ या खेळाडूने. 9 या आकड्यावरती झेल सुटला आणि त्याच्यानंतर तुटून पडला आणि धावा झाल्या 50. ओमकारच्या माध्यमातून चुका होत आहेत. सोडून दिल्या बॉल.
ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, थोडासा दूर राहण्याचा प्रयत्न केला फलंदाजापासून. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 51 धावा. 51 रन्स ऑन दी बोर्ड नाव. खूपच चांगली टोटल त्या ठिकाणी उभारली गेली आहे. अगदी मध्यरात्रीचा आपण विचार केला तर 51. अजूनही या डावातील 2 चेंडू शिल्लक आहेत. ओमकार पुन्हा एकदा. ओ यावेळेला क्रॉस लाईन खेळायचं होतं आणि स्वतः बॅटरच निघाला बॅटची कड. विकेट किपरनं पकडलाय झेल. मोठ्या खेळचा अंत होतोय खेळाडू बाद. क्लिंटन न्यू बॅटर. क्लिंटन क्लीन हिट येथे दाखवणार की क्लीन बोल्ड ओमकार करणार. 51 रन्स ऑन द बोर्ड नाव. क्लिंटनच्या समोर क्लीन चेंडू येथे टाकणार की क्लीन हिट बॅटर क्लिंटन येथे करणार. ओमकार ओव्हर द विकेट. ओ यावेळेला फार अर्ली खेळला आणि शेवटचा बॉल देखील येतोय डॉट बॉल. आणि आज बरोबर 51 धावा स्कोर कार्ड वरती आणि 52चं लक्ष असेल स्काय 11 गोठेकर बी संघाला सामना जिंकण्याकरिता. जरूर आपण नक्कीच कामतगड टीम आपण रेडी राहायचं. चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरुद्ध खेळेल. परंतु एक चांगली टोटल उभारली गेली परंतु ओमकारनं चांगला केलाय कमबॅक. शेवटच्या 2 बॉलवर अगदी विचार केला तर एक विकेट मिळवली आणि त्याच्यानंतर आलाय डॉट बॉल. मात्र 52 धावा. खेळ चुरशीचा होणार, रंगतदार होणार यात शंकाच नाही. आणि त्या डावात काय घडेल या ऐकविण्याकरिता पुन्हा एकदा एक दमदार आवाज विशालजी पाटील व्हॉइस ऑफ सरवली यांना आपण इन्व्हाइट करूया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. नेहमीच टेंबिवली टीमला ज्यांनी पाठिंबा देखील दिलेला आहे असे सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेब त्यांचा आपण सन्मान करीत आहोत आणि जयेश दादा देखील उपस्थित आहेत. पण सर्वप्रथम आपण प्रदीपजी पाटील साहेबांचा सन्मान करूया. प्रदीपजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक परेशदादा गोराटकर यांचा शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. आणि त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करणार आहोत. जयेशदादा पाटील देखील उपस्थित आहे त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी परेश दादांनाच विनंती करतो आपला शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. जयेशदादा पाटील यांचा हा सन्मान निर्माण केला जातो.
थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 भव्य दिव्य पर्व दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीला सुरुवात झाली. आता तिसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत देखील आपण पोहोचणार आहोत. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. शहापूरचा धोनी आणि शहापूरचा बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे गणेश डिंगोरे आणि त्याचा समवेत आपल्याला पाहायला मिळतोय रोहन शेळके. आणि फर्स्ट ओव्हर नो डाऊट EVN तयार होतो. या फर्स्ट ओव्हरमध्ये दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात अपेक्षा करूया की लेट नाईट देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात पहिला बॉल EVNचा पहिलाच बॉल फुल टॉस आणि बॉल दरम्यान फील्ड झाला आणि फुटबॉल देखील तिथे फिल्डर खेळलेत आणि गोल आपल्याच टीमसाठी त्यांनी केला. रन्स वाचवलेले आहेत आणि कंप्लीट झाले. या बॉलवरती सिंगल. मोनिश पाटील यांची अफाट मेहनत या स्पर्धेकरिता लागलेली आहे. पडद्यामागचे हिरो आणि त्यांना नेहमीच जर आपण पाहिले ते पडद्यामागेच राहतात. खाली ग्राउंडमध्ये ते पुढे असतात. त्यामध्ये मनीष पाटील ओव्हर द विकेट आणि विकेट कीपर मिस्टेक करणार नाही. सफलता पकली. बॅटर बाद झाला रोहन शेळके. जयंता डिंगोरे क्रमांक 3 वरती दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता. टीम गोटेकर बी खेळत आहे आणि आज स्कायरा 11 या नावाने ते खेळत आहे. शिरढोणचे नामवंत उद्योजक आकाश शेठ पाटील जे नामवंत उद्योजक आहेत शिरढोणचे, त्यांनी पुरस्कृत केलेली टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहे. टीम स्कायरा 11 गोटेकर बी. जयंत आलाय आणि त्या क्षणी ऑनसाईडला जयंताला खेळायचं होतं बट पडल्यानंतर बॉल खाली देखील लागला. दॅट्स माय लेग बाईस स्वरूपामध्ये सिंगल मिळेल आणि सिंगलचा साकी आणि टीम टोटल आता पुढे चालली आहे. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 2 वरती. टार्गेट जर आपण पाहिलं तर 52चा चेस कंप्लीट करायचं आणि प्रामुख्याने ही गोष्ट राखली की या कंडिशन्समध्ये या क्लायमॅटमध्ये ज्या प्रकारे ॲटमॉस्फिअर या परिस्थितीमध्ये 52 चेस करणं 4 ओव्हरमध्ये इतकं सोपं राहणार नाही आहे. बघा बॅटिंग क्रमामध्ये डेप्थ आहे टीम गोटेकर बीचा. गणेश देखील खेळतो क्रीजवरती, गणेश देखील आहे बट या परिस्थितीमध्ये स्टार्ट मॅटर करेल टीम गोटेकर बीसाठी. उडवलाय बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल थेट जाऊन धडकला साईड स्क्रीनला. येतोय पगला चौकार. टोटल 6 ऑन द बोर्ड. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लोवर फुल टॉस रिस्क वर्क जबरदस्त. हा बॉल चालला ऑन साइडला डीप मिड विकेटला. चौकार. ओव्हरमध्ये जी बॅटिंग आतापर्यंत गणेश डिंगोरे करतो म्हणून तर मी म्हटलं की शहापूरचा बायकर मॅन, शहापूरचा धोनी
आणि या क्षणाला त्यामध्ये असलेली गुणवत्ता तो दाखवतो. आणि ही महत्त्वाची देखील गोष्ट आहे, कारण गोटेकर बी टीमला देखील ठाऊक आहे की 52चा चेस जर आपल्याला कंप्लीट करायचा तर इथे गणेशचं खेळणं आहे महत्त्वाचं. आणि 2 चांगले फटके त्याचा बॅटमधनं आलेत आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 10 वरती. आणि शेवटचा बॉल या पगला षटकामधला शेवटचा बॉल फुल लेंथ होता. बॉल दरम्यान डीपमध्ये मिड विकेटला चाललाय, बॉल फील्ड होतोय, मिळेल सिंगल, खेळ समाप्त. दरम्यान पगला षटकाचे आणि 52च्या चेसमध्ये एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 11 लॉस ऑफ 1 टीम गोटेकर बी. आणि खेळ लागले त्या 3 ओव्हर्स आणि जिंकण्याकरिता आणखी करायचं आहे येत्या 3 ओव्हरमध्ये 41 धावांची आणखीन आवश्यकता आहे. खेळ लागल्या येत्या 3 षटकांचा. दुसरं षटक आणि बॉलर तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. रायनल आणि समोर गणेश डिंगोरे. स्विचिटचा फटका कळायचा होता गणेशला. बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट दरम्यान तिथे आलं नाहीये. डॉट बॉलने या ओव्हरची सुरुवात करतो. फुल लेंथ बॉल ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑला फिल्डर मिस्टेक. आणि मिस्टेकच्या जोरावरती जर आपण पाहिले तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. बघा रिक्वायर रेट देखील आता झपाट्याने पुढे चाललंय आणि त्याचमुळे या क्षणाला मोठे फटके येणं ही देखील गोष्ट आता महत्त्वाची झालेली आहे. कारण चेंडू लागली ती येते 16 आणि 16 मध्ये जिंकण्याकरिता आणखी करायचं त्या परिस्थितीमधनं टीम गोटेकर बीला 39 धावांची आणखीन आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका बट डीप कव्हरला फिल्डर आहेत. डबलला चान्स घेतला आणि 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रतीक नाईक यांचं देखील शुभ आगमन लेट नाईट होत आहे. प्रतीकचे आपले हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. कालच्या दिवसामध्ये धडाकेबाज चषकाची चॅम्पियन टीम बनताना आपण पाहिलं जेव्हा बजरंग मिनीश 11 कारिवली टीमला आणि त्यामध्ये विजयाचा वाटा प्रतीक नाईकचा देखील होता. स्क्वेअर कट पॉइंटला क्लिअर केलं. बॉल चालला आता मागे आणि अखेरता फिल्डिंग चांगली. बॉल स्टॉप केला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. रन्स आपल्या टीमसाठी वाचवला आणि 2 धावा वाचवला. कारण आता जर आपण पहिल्या बॉलवरती 2च पळून काढलेल्या बॅटर्सने स्कोरकडे आता जाऊन पोहोचल्या 17 वरती जिंकण्याकरिता. आणखीन जर आपण पाहिलं तर हव्या आहेत 35 आणि चेंडू लागले ती येते 14. बाउंड्री इथे हवी आहे या क्षणाला टीम गोटेकर बीला. दबाव वाढतोय, मोठे फटके हवेत. 14 मध्ये करायच्यात 35. लो फुल टॉस बॅटचा टोलाच लागला. लॉंग ऑनचे फोल्डर येतात वेगाने. बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. पण या क्षणाला सिंगल डबलने काम बनणार नाहीये. समीकरण आता लागले, चेंडू लागले ती येते 13 आणि 13 मध्ये आता जिंकण्याकरिता करायचं आहे 33 धावांची आणखीन आवश्यकता आहे. दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर ॲज सिमिलर ॲज दोन्ही टीम ट्रॅव्हल करून आलेल्या आहेत. कारण एक टीम आलेली आहे मीरा भाईंदरवरनं, दुसरी टीम आलेली आहे शहापूरवरनं. इतका लांबचा प्रवास करून आज टेंबिवली गावामध्ये हे 2 दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 20 आणि खेळ लागला त्या 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचं 32. 16चा आस्किंग रन रेट आहे. 16 रन बरोबर इथे 2 ओव्हरमध्ये करायचं आहे. तेव्हा जाऊन इथे बाजी मारू शकते टीम स्कायरा 11 गोटेकर बी. आकाश पाटील जे नामवंत उद्योजक आहेत शिरढोणचं, त्यांच्या वतीने ही टीम पुरस्कृत करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूने
आणि बबली भगत पुरस्कृत प्रचिती 11 उत्तम टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलर दरम्यान तयार होतो या थर्ड ओव्हरसाठी आणि हे तिसरं महत्त्वाचं षटक. कारण जर या ओव्हरमध्ये 15 ते 20 जर नाही आला तर त्यानंतर अंतिम ओव्हरमध्ये कुठेतरी हे कार्य फार अवघड होऊ शकतं टीम गोटेकर बी साठी. रिक्वायर रेट 16 वरती म्हणून तरच मी म्हटलं की मिनिमम 15 किंवा त्यापेक्षा जास्त धावा या ओव्हरमध्ये येणं हे गोटेकर बी टीमसाठी महत्त्वाचं. थर्ड ओव्हर, पहिलाच बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये, महत्वाची विकेट मिळू शकते. डीप स्क्वेअर लेग आलेत आणि कॅच पकडली जाईल. गणेश डिंगोरेची विकेट या क्षणाला मिळणं ही फार मोठी उपलब्धी आहे टीम उत्तनसाठी. झटका हा फार मोठा लागलाय गोटेकर बी टीमला. आणि आता बॅटर दाखल झाला या टीमचा वेल फिनिशर. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करण्याचा जास्ताकडे भरपूर चांगला अनुभव आणि अशा परिस्थितीमधनं ज्याने नेहमीच आपल्या टीमला विजयाची दिशा दाखवली आहे. क्रमांक 4 वरती दाखल झाला आतिश भांडे. आतिशाला आणि आतिशकडून अपेक्षा आहे त्याच प्रकारे आहेत. अपील, यस फिंगर अप. आणखीन एक सफलता, आणखीन एक झटका लागलाय आणि आतिश देखील आता निराश पावलांनी चालला डगआउटच्या दिशेने. धक्का मोठा. विकेट. आणि खरं तर जेव्हा पंचांचा बोट वरती आला तेव्हा आतिशने अगदी संशयाच्या नजरेने पाहिलं, पण रिप्ले जेव्हा आम्ही पाहिला तेव्हा क्लिअरली समजलं अगदी मिडलमध्ये होता आतिश. भरपूर सोपा निर्णय. ऑन स्क्रीन रिप्ले देखील आपल्याला दाखवला जातो अगदी मध्यस्थी. हॅट्रिक बॉल होता, अलॉंग द ग्राउंड बॉल चालला. आता फिल्डर आहेत काऊ फेसला, हलकी मिसफील्ड, डबलला चान्स घेतला. बॅटर आता दाखल झाला अमित भांडे. क्रमांक 5 वरती अमित भांडे आला, पण समीकरण आता फार जास्त अवघड झालं. चेंडू लागले ती येते 9 आणि करायचं आता 30 धाव्यांची आणखीन आवश्यकता आहे. दबाव दबाव पूर्णपणे बॅटर्स वरती, मोठे फटके हवेत. फुल टॉस, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक, लॉंग ऑन. येत आहे चांगली फिल्डिंग. लॉंग ऑनला फिल्डर जर आपण पाहिले तर आहेत EVN ने सर्वच काही हॅक केलं. बॅटर्सला देखील हॅक केलं, फिल्डिंग पोझिशनला देखील हॅक केलं. पुलचा फटका आला आणि पाठवलाय बॉल जयंताने बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. एकाला शहापूरला जायचं, एकाला मीरा भाईंदरला जायचं, पण आनंदाने कोण जाईल? उत्तनवाले की गोटेगरवाले? षटकार आला आणि आता समीकरण लागले, चेंडू लागले, ते 7 आणि करायचं 23. आता बॉल हव्यामध्ये बट नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय आणि या क्षणाला डबलला चान्स घेतला नाहीये जयंताने. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड 30. चेंडू लागले ती येते 6 आणि 6 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता, या स्पर्धेमध्ये टिकण्याकरिता करायचा आहे टीम स्काय राय 11 गोटेकर बी टीमला 22. 21 जर बनला तर सुपर ओव्हर, 22 जर बनला तर बाजी मारेल टीम गोटेकर बी.
पण फक्त 20 किंवा त्यापेक्षा जर कमी बनला तर बाजी मारेल टीम उत्तन. आणि कालच्या रात्रीमध्ये याच वेळेला वडनगर टीमला 22 हव्या होत्या आणि त्या चेस झाल्या होत्या. अंतिम 2 बॉलवरती 2 षटकार आले होते. आणि इथेही तसं काही होऊ शकतं, कारण जनता डिंगोरेकडे ती अबिलिटी आहे, मोठे फटके तो खेळू शकतो आणि एक मोठा फटका त्याचा बॅटमधनं आलाय देखील आणि त्याचमुळे त्याच्याकडनं अपेक्षा देखील आहेत. बट मी ही गोष्ट म्हणेन की पगले 3 चेंडू मॅटर करतील. पगल्या 3 चेंडूंवरती जर 2 बाउंड्रीज येत आहेत तर ही फाईट आपल्याला कदाचित अंतिम बॉलपर्यंत देखील रंगताना दिसू शकते. त्यामुळे स्टार्ट चांगलं करणं, अगदी पगला दुसरा चेंडू जे आहे त्याच्यावरती मोठा फटका येणं ही गोष्ट महत्त्वाची असेल गोटेकर बी साठी. बट जर पगल्या 3 चेंडूंवरती कोणत्याही प्रकारे बाउंड्री नाही आली तर दॅट्स इट, कहाणी खतम. बॉलर तयार होता क्लिंटन आला लास्ट ओव्हरमध्ये. 6 मध्ये 22. क्लिंटन आला आणि क्लिंटनचा पहिलाच बॉल निर्धावही आला. आता 5 मध्ये करायचं. 22 खुश नाही आहे जयंता स्वतःवरती, कारण त्याला ठाऊक आहे की या क्षणाला कुठेतरी रन्स आपल्याला हव्या आहेत. बट पहिलाच बॉल निर्धाव येणं म्हणजे कुठेतरी आणखीन दबाव वाढणं ही गोष्ट झालेली आहे. 5 मध्ये आता 22. बॅक ऑफ लेंथ पोलचा फटका आणि कॅच पकडली जाईल, विकेट. आणि आता हा सामना खिशामध्ये टीम उत्तनचा. आँखों में सुरूर आणि प्रतीक पाटील फार वेळापासून अंडरग्राऊंड होते. अखेर त्या रात्री 2:50 त्यांचं आगमन. आपलं ही सहर्ष हार्दिक स्वागत आहे प्रतीक पाटील. गेले 3 तास आधी ते अंडरग्राऊंड झाले होते आणि अखेरता त्यांचं आगमन झालं. आणि खरं तर टेंबिवली गाव आपल्या पाहुणचारासाठी देखील ओळखलं जातं आणि पाहुणचाराची जबाबदारी या स्पर्धेकरिता प्रतीक पाटील यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. विकेटमुळे आणि दिल जले पिक्चर फेवरेट आहे परेश कापूरकरचा. निर्धाव चेंडू आणखीन एक. आणि आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत या सामन्यामध्ये. आणि 2 चेंडू लागले त्या सामन्यामध्ये. आणि यानंतर होणारा जो सामना आहे टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि या मॅचची विनर टीम. आणि आता हे प्री डिसाईड झालं की डेफिनेटली टीम उत्तरच आपल्याला पुढील सामना खेळताना नक्कीच पाहायला मिळेल. तर पॉईंट कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि आता शेवटचा 1 चेंडू लागला. सामना जसा समाप्त होईल उत्तम टीमचं कॅप्टन EVN क्विकली आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. थँक्यू डीजर, थँक्यू. आपण टॉस देखील करणार आहोत, प्लेअर ऑफ द मॅच देखील देणार आहोत. आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरला विचारही करण्याची गरज नाही आहे. कन्सिस्टन्सी, सातत्य हे त्याच्या नावामध्येच लागलं. पहिल्या सामन्यामध्ये 41, या सामन्यामध्ये 31 आणि तो स्मिथ ठरला प्लेअर ऑफ द मॅच. आणि त्याचप्रमाणे
मी इन्व्हाइट करतोय गणेश डिंगोरे, आतिश भांडे, रोहन शेळके, आपण मंचावरती या. स्पेशली परेश दादा आपल्याला बोलावतात, सो आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती या. गणेश डिंगोरे, आतिश भांडे आणि त्याचप्रमाणे रोहनदादा शेळके आपण या मंचावरती. स्पेशली परेश गोराटकर आपल्याला बोलवतात. टॉस देखील आपण करूया. चला इव्हीएन या आपण लवकर. टॉस आपण करूया. कामतगरचे कॅप्टन चला आपण या. टॉस आपण करूया. आपण एक विशेष सत्कार दरम्यान करीत आहोत गणेश डिंगोरे, आतिश भांडे आणि रोहन शेळके यांचा. आणि खरं तर अगदी जवळचे मित्र देखील आहेत आणि टेंबिवली टीम असेल, गोटेगड टीम असेल, मैत्रीचे संबंध नेहमीच या दोन्ही टीम्सने जपले.